या निमित्ताने सांगितलं. नमस्कार, मी अंकुर श्रीकृष्ण सोनी, राहणार पाळेकरवाडी, तालुका देवगड. माझ्या महाविद्यालयाचे नाव SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली. कोरोनाच्या संकटातही विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रकर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी आणि वंदन करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली. त्याबद्दल मी दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांचे सर्वप्रथम धन्यवाद देतो. आजच्या वक्तृत्वाचा विषय आहे राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्र हो, भारतीय राज्यघटनेची जबाबदारी बाबासाहेबांनी अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडली. परंतु राज्यघटनेची सुरुवात कोणत्या शब्दाने असावी याबद्दल एकत्र जमलेल्या सर्व नेते मंडळींसमोर प्रश्न उभा होता. आपण सर्व जाणतोस की आपला देश हा अनेक जाती धर्मांचा बनलेला आहे. कारण तेथे उपस्थित असलेल्या धर्मप्रतिनिधींना काहींना वाटत होतं की याची सुरुवात ईश्वराच्या नावाने व्हावी, कुणाला वाटत होतं रामाच्या नावाने सुरुवात व्हावी, कुणाला वाटत होतं अल्लाच्या नावाने सुरुवात व्हावी किंवा येशूच्या नावाने सुरुवात व्हावी किंवा इतर कोणत्या तरी शब्दाने सुरुवात व्हावी. परंतु ह्या धार्मिक अस्तित्वाचा प्रश्न किंवा विचार डोकावत असताना बाबासाहेबांनी सर्वसमावेशक भूमिका मांडली. ते असं म्हणाले की आपण एक लोकशाही राष्ट्र घडवत आहोत ज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र नांदणार आहेत. त्यामुळे ह्याची सुरुवात आपण आम्ही भारताचे लोक या शब्दाने करावी अशी सूचना जणू बाबासाहेबांनी केली आणि सर्वांनी ती मान्य केली. मित्र हो, काय अर्थ होतो या वाक्याचा? म्हणजे आम्ही कोणत्याही धर्मात असू, कोणत्याही पंथात असू, कोणत्याही प्रांतात राहणारे असू, कोणतीही भाषा बोलणारे असू, परंतु आम्ही या देशाचे नागरिक आहोत. आम्ही या देशाचे सुजाण नागरिक असणार आहोत. आणि देशानंतर जर कोणाला प्राधान्य असेल ते व्यक्तीला असेल. त्यामुळे बाबासाहेबांनी जात धर्म पंथ दर्जा या साऱ्या अभेद्य भिंतींना सुरुंग लावत व्यक्तीला महत्व दिलं आणि म्हणूनच त्यांनी एक व्यक्ती एक मत एक मूल्य हा विचार मांडला. म्हणजे शेतकरी असो, कारागीर असो, पत्रकार असो, खेळाडू असो वा इतर कोणीही असो, प्रत्येकाला फक्त एकच मत असेल आणि सर्वांच्या मताचं मूल्य सारखं असेल. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, भारतात एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा. आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक असं म्हटल्यानंतर आपली छाती अभिमानाने फुगते आणि भारतीय ध्वजासमोर आपले शिर आपोआप नतमस्तक होते. एक प्रसंग सांगतो. 1930-32च्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी ब्रिटिश सत्तेला काही गोष्टी स्पष्ट शब्दात सांगितल्या होत्या. बाबासाहेब असं म्हणाले की स्वातंत्र्यानंतर कोणताही वर्ग किंवा कोणताही समाज त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहता कामा नये, कोणत्याही विकासापासून वंचित राहता कामा नये. त्यामुळेच राज्यघटनेमुळेच दलित वर्गाला सत्ता सहभागाची संधी मिळू शकते आणि असे न झाल्यास त्या वर्गाला कधीच मुक्ती मिळणार नाही. मित्र हो, हा विचार मांडण्यासाठी बाबासाहेबांना किती अभ्यास करावा लागला असेल, किती वेळा देशाच्या दौरे करावे लागले असेल, भ्रमंती करावी लागली असेल आणि अतिदुर्गम खेड्यापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागल्या असतील. हा विचार आपल्याला सुन्न करतो. उगाचच कोणाच्या नावाच्या मागे राष्ट्र निर्माते हा शब्द अंधानुकरणाने ठेवला जात नाही. ती व्यक्ती नक्कीच तितकी आदर्शवादी, राष्ट्रप्रेमी, सामाजिक चळवळीची, नैतिकतेची आणि प्रत्येक घटकाचा जाणीवपूर्वक विचार करणारी असावी लागते. आणि हे गुण सर्व बाबासाहेबांमध्ये आहेत. म्हणून आपण त्यांना राष्ट्रनिर्माते म्हणतो, कारण त्यांनी त्यांच्या तल्लख बुद्धिमत्तेने त्यांच्या सर्व हाल अपेष्ट पाहून ते लिहून ठेवले होते. त्याच्यानंतर बाबासाहेब पुढे असं म्हणाले की राजकीय स्वातंत्र्य हा स्वातंत्र्याचा केवळ एक भाग झाला, परंतु त्याच्यानंतर अस्पृश्य जातीचे जे भारतीय जाती व्यवस्थेमुळे आणि इतर घटकांचे जे नुकसान होत आहे, त्यामुळे समान सामाजिक आणि आर्थिक हक्क आणि असमान हक्कांपासून मुक्ती यासाठी समानतेच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या तरतुदी करा अशी बाबासाहेबांनी भूमिका घेतली. बाबासाहेबांना इथली व्यवस्था दलितांचे नेते म्हणून बंदिस्त करते, परंतु ती वस्तुस्थिती नाही. कारण बाबासाहेबांनी सामाजिक परिवर्तनाबरोबरच देशाच्या जडणघडणीत आणि मुख्यत्वे राजघटनेत सिंहाचा वाटा उचलला. कारण ही वस्तुस्थिती मित्र अजिबात नाही. बाबासाहेब हे संबंध देशाचे नेते होते. कायद्याचा अभ्यास असणाऱ्या प्रकांड पंडितांपैकी बाबासाहेब एक होते. बाबासाहेबांना एक चालतं बोलतं विद्यापीठच मानलं जायचं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं म्हणणाऱ्या बाबासाहेबांनी आणि शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या बाबासाहेबांनी अत्यंत कमी कालावधीत आणि अनेक शिष्यवृत्त्या मिळवून BA, MA, BSc, MSc, PhD, DSc आणि बार लॉ या पदव्या मिळवल्या. आणि त्यातल्या 2 पदव्या तर त्यांनी एकाच वेळी मिळवल्या होत्या. ह्या त्यांनी भारतात आणि विलायतीत मिळवलेल्या पदव्या आहेत. बाबासाहेब एक उत्तम समाजकारणी, राजकारणी, संसदपटू, लोकनेता, अर्थतज्ञ, पत्रकार, संपादक, मानववंशशास्त्रज्ञ अशा अनेक भूमिकांमध्ये बाबासाहेब आपल्याला उठून दिसले. त्यामुळे मित्र हो, बाबासाहेबांना एक भूमिका होती
बाबासाहेब असं म्हणायचे की मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमदाही भारतीयच आहे. म्हणजे बाकी इतर लोक मी आधी भारतीय आहे, नंतर मी हिंदू आहे, मुस्लिम आहे, मराठी आहे, बंगाली आहे, कानडी आहे. परंतु बाबासाहेब प्रादेशिक अस्मिता, राष्ट्रीय अस्मिता या वेगळ्या म्हणत नाही. राष्ट्र ह्या एकाच अस्मितेत साऱ्या अस्मिता सामावल्या आहेत या मताचे बाबासाहेब होते. आणि म्हणून बाबासाहेबांसाठी त्या राष्ट्र या अस्मितेच्या पुढे कोणत्या अस्मिता मोठ्याही नव्हत्या आणि वेगळ्याही नव्हत्या. बाबासाहेबांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचं सुयोग्य मेळ राखण्याचं काम देखील केलेलं आहे. अमेरिकेत राज्यांना अधिक महत्व आहे, परंतु बाबासाहेबांनी केंद्राला जास्तीचे अधिकार दिले आणि राज्यांना कमी. कारण कसं आहे, केंद्र जर प्रबळ बनवलं तर कोणत्याही कारणामुळे आपलं देशातलं राज्य हे वेगळं होऊ नये, स्वायत्त होऊ नये आणि देशाचं सार्वभौमत्व त्यामुळे धोक्यात येऊ नये ही बाबासाहेबांची त्यामागची दूरगामी भूमिका होती. आणि हा विचार बाबासाहेबांनी तेव्हा केलेला होता. बाबासाहेबांनी कामगारांसाठी महत्त्वपूर्ण कायदे, ऊर्जा खात्याचे कायदे, विविध केंद्रीय संस्थांची संरचना, LICची स्थापना, रिझर्व्ह बँकेची स्थापना अशा अनेक बाबतीत बाबासाहेबांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. त्यामुळे बाबासाहेबांना भारत एक सक्षम राष्ट्र उभं करायचं होतं आणि त्यासाठी बाबासाहेबांचा निर्धार पक्का होता की देशाची राज्यघटना जर सर्वसमावेशक असेल, जर पूर्ण लोकांना सामावून घेणारी राज्यघटना असेल तर तो देश, ते राष्ट्र अखंड अविरत चालू शकेल, प्रदीर्घ काळ टिकू शकेल. आणि या त्यांच्या धारणेपोटी आणि आपल्या देशाला जगात अद्वितीय बनवण्यासाठी बाबासाहेबांनी इतर देश म्हणजे अमेरिका, इंग्लंड आणि अशा अनेक प्रगत देशांच्या राज्यघटना नुसत्या वाचून काढल्या नाहीत, तर त्यावर अहोरात्र चिंतन करून प्रचंड मेहनत घेऊन त्यातल्या कोणत्या गोष्टी आपल्या देशासाठी आवश्यक आहेत याचा अभ्यास करून भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. मित्र, ही गोष्ट सोपी नाही. आणि त्यामुळे विविधतेत एकता, अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक धर्म, अनेक पक्ष, अनेक विचारसरण्या असूनही कित्येक वर्ष आपला देश अबाधित राहील अशी मांडणी करून भारतीयांच्या तनामनात रंध्रात देशप्रेम ठासून भरल्यामुळे आपला देश अखंड होता, अखंड आहे आणि अखंड राहील. आणि हे महत् प्रयासाने आणि प्रदीर्घ अभ्यासाने अधोरेखित करणारे महामानव, राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त मी त्यांना त्रिवार धन्यवाद